नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आषाढ महिन्याच्या अमावस्येला येणारा श्रावण महिन्याच्या आगमनापूर्वी साजरा केला जाणारा एक सुंदर आणि भक्तिमय दिवस म्हणजे दीप अमावस्या. यंदा 12 ऑगस्ट 2026 बुधवार रोजी दीप अमावस्या आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला खूप महत्त्व आहे, कारण दिवा म्हणजे प्रकाशाचे प्रतीक. जिथे प्रकाश असतो तिथे अंधार दूर होतो. ज्याप्रमाणे आपल्या जीवनातील अज्ञान, निराशा आणि नकारात्मक विचार दूर होऊन ज्ञान, आशा, भक्ती आणि सकारात्मकतेचा प्रकाश निर्माण व्हावा, अशी भावना दीपपूजेच्या मागे आहे. दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील वर्षभर वापरले जाणारे दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. काही घरांमध्ये या दिवशी विशेष नैवेद्य केला जातो. कणकेचे दिवे तयार केले जातात. संध्याकाळी दिव्यांची पुन्हा पूजा केली जाते आणि घरातील मुलांना ओवाळण्याची परंपराही आहे. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हीच अमावस्या 2026ची संपूर्ण दीप अमावस्या जी आहे, तर दीप अमावस्या 2026ची संपूर्ण माहिती अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत जाणून घेणार आहोत. दीप अमावस्येला पूजा नेमकी कशी करायची, सकाळी पूजा केली नाही तर संध्याकाळी करता येते का, घरातील कोणते दिवे पूजेसाठी घ्यायचे, पूजेची मांडणी कशी करायची, दिव्यांना काय अर्पण करायचे, कणकेचे दिवे कसे बनवायचे, किती कणकेचे दिवे बनवायचे, नैवेद्य काय दाखवायचा, मुलांना ओवाळताना कोणती पद्धत पाळायची, दुसऱ्या दिवशी पूजेचे काय करायचे आणि सर्वात शेवटी ऐकूया दीप अमावस्येची पारंपरिक कथा. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता बघूया आपण दीप अमावस्या म्हणजे काय. सर्वप्रथम जाणून घेऊया की दीप अमावस्या म्हणजे काय. तर आषाढ महिन्याच्या अमावस्येला दीप अमावस्या येते. या दिवसानंतर श्रावण महिन्याला सुरुवात होत असते. श्रावण महिना म्हणजे भक्ती, व्रत, पूजा आणि धार्मिक वातावरणाने भरलेला महिना. म्हणूनच श्रावणाचे स्वागत करण्यापूर्वी घरातील दिव्यांची स्वच्छता आणि पूजा करण्याची सुंदर परंपरा घरांमध्ये आहे. आपण वर्षभर देवघरामध्ये अनेक प्रकारचे दिवे वापरतो. कधी देवासाठी निरांजन लावतो, कधी आरतीसाठी दिवा वापरतो, तर कधी व्रत वैकल्यांमध्ये वेगवेगळे दिवे वापरले जातात. हेच दिवे वर्षभर वापरताना त्यांची नियमित स्वच्छता होतेच, पण दीप अमावस्येच्या दिवशी सर्व दिवे एकत्र करून त्यांचे पूजन करण्याची पद्धत आहे, विशेष पद्धत मानली जाते. तर आता दीप अमावस्येची पूजा सकाळी करायची की संध्याकाळी, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. दीप अमावस्येची पूजा सकाळीच करावी का, तर तुमच्या घरच्या परंपरेनुसार सकाळी देवपूजा झाल्यानंतर दीपपूजन करणे सोयीचे आहे. सकाळी आणि काही कारणामुळे वेळ मिळाला नाही तर सायंकाळच्या वेळी, दिवे लागणीच्या वेळी जेव्हा आपण दिवे लावतो तेव्हा त्यावेळीही दीपपूजन करता येते. म्हणजेच केवळ वेळेची अडचण असल्यामुळे पूजन राहून जाण्याची गरज नाही. तुमच्या सोयीने आणि घरच्या परंपरेनुसार श्रद्धेने दीपपूजन करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पूजा करताना मनामध्ये श्रद्धा आणि सकारात्मक भावना असावी. दीपपूजेसाठी घरातील दिवे कसे तयार करावे हे आपण बघू. तर दीप अमावस्येच्या दिवशी घरातील देवपूजेसाठी वापरले जाणारे दिवे एकत्र करून घ्यायचे. तुमच्याकडे मातीचे दिवे असतील, पितळीचे दिवे असतील, समई असेल, निरांजन असेल आणि आरतीचे दिवे असतील, ते व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. दिव्यांमध्ये धूळ, तेलाचे जुने थर किंवा काजळी असेल तर ती साफ करा. दिवे स्वच्छ पाण्याने धुवून व्यवस्थित पुसून घ्या. पूजा करण्यापूर्वी दिवे पूर्णपणे स्वच्छ असणे हीच या दिवसाची पहिली तयारी समजा. पूजा मांडणी कशी करायची ते आपण पाहूया. तर एक स्वच्छ पाट किंवा चौरंग घ्या, त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरा. यानंतर प्रत्येक दिव्यांसाठी थोडे अक्षदा ठेवत जा, म्हणजे आसन म्हणून आपल्याला तिथे अक्षदा ठेवायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे दिवे व्यवस्थित मांडून घ्या. त्याच्यावर दिवे किती आहेत यांची एकच संख्या असावी. म्हणजे जसे तुमच्याकडे जितके दिवे आहेत आणि जे दिवे तुम्ही वर्षभर वापरता ते तुमच्या परंपरेनुसार तुम्ही पूजेसाठी ठेवू शकता. सर्वप्रथम गणपती पूजन कसं करायचं, तर आपल्या कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पाच्या स्मरणाने केली जाते. म्हणून दीपपूजन सुरू करण्यापूर्वी प्रथम गणपतीचे पूजन करा. देवघरातील गणपतीची मूर्ती असेल तर ती पूजेमध्ये तुम्ही ठेवू शकता, किंवा घराच्या परंपरेनुसार सुपारीला गणपतीचे प्रतीक मानून तिचेही पूजन तुम्ही करू शकता. गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा आणि फुले अर्पण करा. हात जोडून मनापासून प्रार्थना करा, हे गणराया
आजचे दीपपूजन निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे. आमच्या घरामध्ये सुख, शांती, समाधान आणि मंगलमय वातावरण राहू दे. गणपती बाप्पांचे स्मरण करून आता मुख्य दीपपूजेला सुरुवात करा. दिव्यांना हळदी कुंकू कसे लावायचे? तर दिव्यांना प्रथम हळद आणि त्यानंतर कुंकू अर्पण करा. त्यावर अक्षदा वाहा. तुमच्याकडे फुले असतील तर फुले अर्पण करा. काही घरांमध्ये दिव्यांना वस्त्रमाळ किंवा कापसाची माळ अर्पण करण्याची पद्धत आहे. तुमच्या घरात ही पद्धत असेल तर वस्त्रमाळही अर्पण करू शकता. परंपरा नसेल तर ती करणे बंधनकारक नाही. आपल्या संस्कृतीमध्ये अनेक विधी प्रदेशानुसार आणि कुटुंबानुसार वेगवेगळे असतात. म्हणून प्रत्येकाने आपल्या घरातील परंपरेचा आदर करून पूजा करावी. आता दिवे प्रज्वलित करा. दिव्यांना हळदी कुंकू अर्पण केल्यानंतर त्यामध्ये योग्य त्या वाती लावा. तुम्ही रोज देवपूजेमध्ये ज्या प्रकारचे तेल वापरता ते तेल तुम्ही वापरू शकता. काही ठिकाणी तिळाचे तेल वापरण्याची परंपरा आहे. निरांजनासाठी तूप वापरण्याची पद्धतही अनेक घरांमध्ये आहे. म्हणून तुमच्या घरातील परंपरा आणि उपलब्धतेनुसार तेल किंवा तूप वापरा. सर्व दिव्यांमध्ये तेल किंवा तूप व्यवस्थित घातल्यानंतर दिवे प्रज्वलित करा. एकामागून एक दिवे पेटत जातील आणि संपूर्ण पूजेच्या जागेमध्ये प्रकाश पसरू लागेल. हा क्षण खरोखरच खूप सुंदर असतो. दिवे लावल्यानंतर पुन्हा पूजा करायची आहे. सर्व दिवे प्रज्वलित झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यांना हळद कुंकू आणि अक्षदा अर्पण करा. फुले वाहा. धूप आणि अगरबत्ती दाखवा. त्यानंतर हात जोडून दीपदेवतेसमोर प्रार्थना करा. तुम्ही अशी प्रार्थना करू शकता. हे दीपदेवा, आमच्या घरामध्ये सदैव प्रकाश राहू दे. आमच्या मनातील अज्ञान आणि नकारात्मक विचार दूर होऊ दे. आमच्या कुटुंबामध्ये प्रेम, आनंद, आरोग्य, समाधान आणि सुखशांती नांदो. दीप अमावस्येला तुम्ही ही प्रार्थना करू शकता. तर दीप अमावस्येचा नैवेद्य कसा करायचा ते आपण बघूया. आता अनेक ठिकाणी या दिवशी लाह्या किंवा मुरमुरे नैवेद्य म्हणून दाखवले जातात. तुमच्या घरामध्ये लाह्यांचा नैवेद्य करण्याची पद्धत असेल तर तो आवर्जून तुम्ही करा. काही घरांमध्ये दूध किंवा साखर घरच्या परंपरेनुसार गोड पदार्थही नैवेद्य म्हणून केला जातो. इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे प्रत्येक ठिकाणी एकसारखी पद्धत नसते. त्यामुळे तुमच्या घरातील पारंपरिक नैवेद्य श्रद्धेने अर्पण करा. कणकेचे दिवे कसे बनवायचे? तर दीप अमावस्येची एक खास गोष्ट म्हणजे कणकेचे दिवे आहे. हे दिवे बनवणे खूप सोपे आहे. यासाठी गव्हाचे पीठ घ्या. काही घरांमध्ये त्यामध्ये थोडीशी हळद मिसळतात, तर काही ठिकाणी गूळ घालून कणकेचे दिवे तयार करण्याची पद्धत आहे. गूळ पाण्यामध्ये विरघळून त्या पाण्याने पीठ मळता येते. पीठ थोडे घट्ट मळून घ्या. यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून हाताने दिव्यांचा आकार द्या. दिव्याला एकमुखी आकार देऊ शकता. आणि काही कुटुंबामध्ये 5, 7, 9 किंवा 11 कणकेचे दिवे करण्याची परंपरा आहे. तुमच्या घरात जी संख्या पूर्वीपासून केली जाते तीच पद्धत तुम्ही पाळू शकता. यासाठी एकच संख्या सर्वांसाठी अनिवार्य आहे असे नाही. कणकेच्या दिव्यांमध्ये तूप आणि वात, कणकेचे दिवे तयार झाल्यानंतर त्यामध्ये तूप आणि फुलवात ठेवण्याची पद्धत काही भागांमध्ये आहे. त्या दिव्यांचा उपयोग दीपपूजेच्या वेळी ओवाळणी करण्यासाठी केला जातो. तर तुमच्या घरामध्ये तेलाच्या दिव्यांची ओवाळणी किंवा तुपाच्या दिव्यांची ओवाळणी जी पारंपरिक पद्धत आहे तीच पाळा. कारण या गोष्टीमध्ये प्रदेशानुसार आणि कुटुंबानुसार फरक आढळतो. तर कणकेचे दिवे प्रज्वलित केल्यानंतर मुख्य दिव्यांची ओवाळणी करा. दिव्यांचा प्रकाश आपल्या घरामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये सुखशांती घेऊन येतो आणि घेऊन येऊ अशी मनामध्ये तुमच्या प्रार्थना करा. ओवाळणी करताना घरातील सर्व सदस्यांनी देवापुढे हात जोडावेत. लहान मुलांना देखील या पूजेमध्ये सहभागी करून घ्या. त्यांना दिव्यांचे महत्त्व समजावून सांगा. शुभम करोती कल्याणम ही जी प्रार्थना म्हणण्याची परंपरा आहे ती त्यांच्यामध्ये रूढ करा. लहान मुलांना ही प्रार्थना शिकवण्यासाठी दीप अमावस्या हा एक सुंदर प्रसंग आहे. सर्वांनी एकत्रितपणे प्रार्थना म्हटल्यामुळे घरातील वातावरण भक्तिमय होते. आता संध्याकाळी काय करावे? तर जर तुम्ही दीपपूजन सकाळी केले असेल तर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी पुन्हा एकदा घरातील दिवे प्रज्वलित करा. दिव्यांना हळद कुंकू अर्पण करा. नमस्कार करा. धूप आणि अगरबत्ती दाखवा. त्यानंतर घरातील मुलांना ओवाळण्याची तुमच्या कुटुंबातील परंपरा असेल तर ती पूर्ण करा. मुलांना कधी आणि कसे ओवाळायचे? तर दीप अमावस्येच्या दिवशी काही कुटुंबामध्ये रात्री मुलांना ओवाळण्याची परंपरा असते.
यासाठी 2 कणकेचे दिवे करण्याची परंपरा काही भागांमध्ये आढळते. या दिव्यांमध्ये तेल आणि वात ठेवून मुलांची ओवाळणी केली जाते. मुलांना ओवाळताना त्यांना चांगल्या आरोग्यासाठी, सुखासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करावी लागते. मुलांच्या कपाळाला घरच्या परंपरेनुसार शुभचिन्ह लावा आणि प्रसाद द्या. या छोट्याशा कृतीमधून मुलांना आपल्या संस्कृतीची आणि सण परंपरांची ओळख करून देता येते. तर दुसऱ्या दिवशी पूजेचे काय करावे? तर दुसऱ्या दिवशी स्नान करून देवपूजा करा. त्यानंतर दीपपूजेची मांडणी शांतपणे आवरून घ्या. कणकेचे दिवे केले असतील तर त्यामधील वाती काढून टाका. गुळापासून बनवलेले कणकेचे दिवे असतील तर काही ठिकाणी ते प्रसाद म्हणून खाण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी ते दिवे गाईला देण्याचीही परंपरा आहे. मात्र हे करताना स्वच्छता आणि आपल्या घरची परंपरा लक्षात घ्या. आता ऐकूया दीप अमावस्येची पारंपरिक कथा. मंडळी, कोणतीही पूजा कथा ऐकल्याशिवाय पूर्ण होत नाही अशी श्रद्धा अनेक घरांमध्ये आहे. म्हणून आता दीप अमावस्येशी संबंधित एक पारंपरिक कथा आपण ऐकूया. एकेकाळी एका राज्यात एक राजा राहत होता. राजाच्या घरामध्ये एक सून होती. ती अत्यंत श्रद्धाळू होती. ती दररोज देवाची पूजा करायची आणि घरातील दिवे स्वच्छ करून त्यांच्यामध्ये भक्तिभावाने नैवेद्य ठेवायची. तिच्या मनामध्ये देवाविषयी आणि दीपपूजेविषयी खूप श्रद्धा होती. एक दिवस राजघराण्यामध्ये एक गैरसमज निर्माण झाला. राणीवर एक चुकीचा आरोप करण्यात आला. राणी निर्दोष असूनही तिच्यावर विश्वास ठेवला गेला नाही. परिस्थिती इतकी बिघडली की तिला घरातून दूर जावे लागले. मात्र राणीने आपली श्रद्धा सोडली नाही. ती जिथे होती तिथेही देवाचे स्मरण करत राहिली. एक दिवस राजा शिकारीसाठी बाहेर गेला होता. परतताना रात्र झाली. गावाबाहेर एका ठिकाणी त्याने मुक्काम केला. त्यावेळी त्याला एका झाडाजवळ काही अद्भुत आवाज ऐकू आले. राजाने लक्षपूर्वक पाहिले तर अनेक दिवे जणू आपापसात संवाद साधत असल्यासारखे त्याला जाणवले. प्रत्येक दिवा आपल्या घरातील पूजा, नैवेद्य आणि सन्मानाबद्दल बोलत होता. मात्र राजाच्या घरातील दिवा दुःखी असल्याचे दिसले. त्याला योग्य नैवेद्य मिळाला नव्हता. त्याची पूजा करणारी राणी घरातून निघून गेली होती. राजाने हे ऐकले आणि त्याला आपल्या घरातील घटनेची आठवण झाली. त्याच्या मनात शंका निर्माण झाली. आपण राणीवर केलेला आरोप खरा होता का? त्याने घरी परतताना संपूर्ण प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचे ठरवले. सत्य समोर आले आणि राणी निर्दोष असल्याचे सिद्ध झाले. राजाला आपली चूक समजली. त्याने राणीची क्षमा मागितली आणि तिला सन्मानाने पुन्हा राजवाड्यात आणले. अशा प्रकारे राणीची श्रद्धा, सत्य आणि तिच्या दीपपूजेवरील विश्वास यामुळे तिच्यावर आलेले संकट दूर झाले, अशी ही पारंपरिक कथा सांगितली जाते. या कथेचा संदेश असा आहे की संकट कितीही मोठं असले तरी सत्य, श्रद्धा आणि चांगले आचरण यांना सोडू नका. तर दीप अमावस्येची विशेष जी प्रार्थना आहे, तर चला आज आता दीपदेवतेसमोर मनभावे दीप अमावस्येच्या दिवशी तुम्हाला कोणती प्रार्थना करायची आहे ते सांगते. तर त्या दिवशी सर्व पूजा झाल्यानंतर हात जोडून बसा आणि म्हणा, हे दीपदेवा, आमच्या घरातील अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश दे. आमच्या कुटुंबाचे सुख, शांती, समाधान आमच्या घरात सुख, शांती, समाधान नांदू दे. घरातील प्रत्येक व्यक्तीला उत्तम आरोग्य लाभू दे. आमच्या घरामध्ये प्रेम, आपुलकी आणि सकारात्मकता सदैव राहू दे. आमच्या हातून चांगली कर्मे घडू दे. आमच्या मनातील भीती, चिंता आणि नकारात्मक विचार दूर होऊ दे. आमच्या घरावर श्री गणपती बाप्पा, श्री स्वामी समर्थ आणि आपल्या कुलदेवतांची सदैव कृपा राहू दे. सर्वांच्या मनोकामना पूर्ण होऊ दे. सर्वांना सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी लाभू दे. श्री स्वामी समर्थ. आता शेवटचा महत्त्वाचा संदेश. मंडळी, दीप अमावस्या म्हणजे फक्त दिवे लावण्याचा सण नाही. हा दिवस आपल्याला प्रकाशाचे महत्त्व, स्वच्छतेचे महत्त्व, भक्तीचे महत्त्व आणि आपल्या परंपरांचे महत्त्व सांगतो. आपण दिवा पेटवतो तो फक्त घर उजळण्यासाठी नाही, तर आपल्या मनातही सकारात्मक विचारांचा प्रकाश निर्माण व्हावा या भावनेने. म्हणूनच या अमावस्येला आपल्या घरातील दिवे स्वच्छ करा. शक्य असेल तर कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन दीपपूजन करा. लहान मुलांना पूजेमध्ये सहभागी करून घ्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणतीही पूजा करताना
मनामध्ये श्रद्धा, प्रेम आणि चांगली भावना ठेवा. तुमच्या घरामध्ये सदैव सुखशांती आणि आनंद नांदो. तुमच्या कुटुंबावर ईश्वराची कृपा राहो. दीप अमावस्येच्या तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या कुटुंबातील आणि किंवा मित्रमैत्रिणीतील ज्या व्यक्तींना दीप अमावस्येची पूजा करायची आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच प्रकारची मराठी धार्मिक माहिती, पूजाविधी, व्रतवैकल्ये आणि आपल्या संस्कृतीशी संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही अमरावतीकर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनही दाबा. कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. आणि तुमच्या घरात दीप अमावस्येला कोणती खास परंपरा पाळली जाते हेही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. पुन्हा एकदा दीप अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.